गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण एक नवीन विषय किंवा नवीन विषय म्हणण्यापेक्षा नवीन चॅप्टर आपण आज अभ्यासणार आहोत. चॅप्टर नंबर 13 नंबरचा हा आपला चॅप्टर आहे. ॲग्रिकल्चरल मार्केटिंग. थोडासा नवीन विषय आहे. इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्राशी रिलेटेड हा टॉपिक आहे आणि यामध्ये आपल्याला सुरुवातीला मार्केटिंग म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते समजल्यानंतर ॲग्रिकल्चरल मार्केटिंग म्हणजे काय ही व्याख्या आपल्याला समजावून घ्यायची आहे. त्यानंतर प्रोसेसेस ऑफ ॲग्रिकल्चरल मार्केटिंग म्हणजे ॲग्रिकल्चरल मार्केटिंगमध्ये कोणती क्रिया केली जाते किंवा कोणत्या स्टेप्स आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्यानंतर पुढील लेक्चरमध्ये आपल्याला टाईप्स ऑफ मार्केटची विविध रूपं किंवा मार्केटचे विविध प्रकार आपल्याला अभ्यासायचे. आता तुम्हाला हे फॅमिलियर आहे किंवा तुम्ही जाणून आहात मार्केट म्हणजे काय. बऱ्याच वेळेला आपण मंडईमध्ये जातो, बऱ्याच वेळेला आपण धान्य बाजारामध्ये जातो, आपण कापड खरेदीसाठी जातो, आपण किराणा मालाच्या दुकानामध्ये जातो. तर इथे जी प्रोसिजर राबवली जाते त्यालाच आपण मार्केटिंग असं म्हणतो किंवा तुमच्या भाषेमध्ये त्याला आपण शॉपिंग असं म्हणतो. तर इथं काय होतं, एक्सचेंज ऑफ गुड्स. काही वेळेला वस्तूच्या स्वरूपात वस्तू मिळतात, काही वेळेला पैशाच्या स्वरूपात आपल्याला वस्तू मिळतात. तर ही जी एक्सचेंज प्रोसेस आहे किंवा हा एक प्रकारचा व्यवहार आहे यालाच आपण दुसरं नाव आहे मार्केट किंवा मार्केटिंग. तरीसुद्धा आपल्याला शास्त्रीय भाषेमध्ये अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मार्केटिंग म्हणजे काय हे जर पाहायचं असेल तर आपल्याला काही डेफिनेशन अर्थशास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तर बघूया ॲग्रिकल्चरल मार्केटिंग हा चॅप्टर. आणि त्या अगोदर ॲग्रिकल्चरल मार्केटिंगच्या अगोदर मार्केटिंग म्हणजे काय हे आपल्याला अगोदर शिकून घ्यायचं आहे. चॅप्टर नंबर 13 ॲग्रिकल्चरल मार्केटिंग. पहिली स्लाइड पहा. फिलिप कोटलर हॅज डिफाइन्ड मार्केटिंग ॲज ए ह्युमन ॲक्टिव्हिटी. पहा, अर्थशास्त्रज्ञाचं नाव आहे फिलिप कोटलर. तर हा काय सांगतो, मार्केटिंग इज ए ह्युमन ॲक्टिव्हिटी. ही एक क्रिया आहे, दोन मानवामध्ये होणारी ह्युमन ॲक्टिव्हिटी आहे. डायरेक्टेड ॲट सॅटिस्फाईंग द नीड्स अँड वॉन्ट्स. तर त्या ह्युमनच्या गरजा आणि इच्छा आकांक्षा, नीड्स म्हणजे गरज, वॉन्ट म्हणजे इच्छा किंवा आकांक्षा, याचं समाधान करण्यासाठी एक्सचेंज प्रोसेस राबवली जाते त्याला म्हणायचं मार्केटिंग. तर हा काय म्हणतो कोटलर, इट इज ए ह्युमन ॲक्टिव्हिटी. दिस ॲक्टिव्हिटी सॅटिस्फाय नीड्स अँड वॉन्ट्स ऑफ ह्युमन बीइंग. ह्युमन बीइंगच्या नीड्स म्हणजे गरजा आणि वॉन्ट्स म्हणजे इच्छा याचं समाधान केलं जातं थ्रू एक्सचेंज प्रोसेस. एक्सचेंज म्हणजे अदलाबदल, पैसे द्या वस्तू घ्या, वस्तू द्या वस्तू घ्या, ह्याला एक्सचेंज प्रोसेस म्हणतो. आणि त्याद्वारे आपल्या इच्छा आणि गरजा आपण भागवतो त्याला म्हणायचं मार्केटिंग. दुसरी डेफिनेशन बघा. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन ही एक प्रकारची संस्था आहे अमेरिकेमधली. ती काय सांगते, अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन डिफाइन्ड मार्केटिंग ॲज दी परफॉर्मन्स ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी. पहा, कोटलर म्हणतो ही ह्युमन ॲक्टिव्हिटी, अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन म्हणते बिझनेस ॲक्टिव्हिटी. ही एक व्यापारी प्रोसिजर आहे किंवा व्यापाराच्या दृष्टिकोनातून नियोजन केलेली ही क्रिया आहे. त्याच्यामध्ये काय होतं, द डायरेक्ट्स दी फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस
फ्रॉम प्रोड्युसर टू युजर्स. आणि ह्या अशा बिझनेस ॲक्टिव्हिटीमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस, गुड्स म्हणजे वस्तू किंवा प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस म्हणजे सेवा, या दोन्ही गोष्टी या प्रोड्युसरकडून युजर्सकडे फ्लो केल्या जातात. प्रोड्युसर म्हणजे निर्माता आणि युजर म्हणजे त्याचा उपयोग करणारा. तर प्रोड्युसर टू युजर्स अशा ह्या गुड्स अँड सर्व्हिसेसचा फ्लो या बिझनेस ॲक्टिव्हिटीमधून जातो, त्याला म्हणायचं मार्केटिंग. तर इथे कोटलर म्हणतो ह्युमन ॲक्टिव्हिटी आणि अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन म्हणते इट इज ए बिझनेस ॲक्टिव्हिटी. वरती कशाचं समाधान केलं जातं, नीड्स अँड वॉन्ट्स ऑफ ह्युमन बिईंग्स. आणि इथं मात्र कशाचा फ्लो आपल्याला मिळतो, तर गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू आणि सेवा, कोणामधला, प्रोड्युसर टू युजर्स, निर्माण करणारा आणि उपयोग करणारा, याच्यामधला तो फ्लो आहे. ठीक आहे, याला म्हणायचं मार्केटिंग. आता आपल्या मूळ विषयाकडे येऊया. ॲग्रिकल्चरल मार्केटिंग म्हणजे काय? ॲग्रिकल्चरल मार्केटिंग इज द स्टडी ऑफ ऑल द ॲक्टिव्हिटीज, एजन्सीज अँड पॉलिसीज. पहा, ॲग्रिकल्चर मार्केटिंग म्हणजे काय इथं सांगितलेलं आहे, स्टडी ऑफ, कशाचा अभ्यास, ऑल द ॲक्टिव्हिटीज, सगळ्या क्रिया, एजन्सीज, त्यानंतर पॉलिसीज म्हणजे धोरणं असतील, एजन्सीज असतील किंवा ॲक्टिव्हिटीज असतील, कशामध्ये इन्व्हॉल्व होणाऱ्या, इन्व्हॉल्वड इन द प्रोक्युरमेंट ऑफ फार्म इनपुट्स बाय द फार्मर्स अँड द मूवमेंट ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट फ्रॉम द फार्म टू द कंझ्युमर्स. तर इथे ॲग्रिकल्चर मार्केटिंग कशाचा अभ्यास करतं, तर ऑल द ॲक्टिव्हिटीज, एजन्सीज अँड पॉलिसीज इन्व्हॉल्वड इन प्रोक्युरमेंट. हा शब्द तुम्हाला अवघड वाटत असेल तर ऑप्टेनिंग हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. ऑप्टेन मिळवणे, ऑप्टेनिंग ऑफ फार्म इनपुट्स म्हणजे शेतातील धान्य असेल, शेतातील कुठलीही गोष्ट असेल म्हणजे फॉडर असेल तर त्याला आपण इनपुट्स म्हणतो. तर याचा संबंध आपण घालून साधारणतः फार्मपासून ते कंझ्युमरपर्यंत, कंझ्युमर म्हणजे त्याचा उपयोग करणारा किंवा ग्राहक असं आपण म्हणतो, म्हणजे प्रोड्युसर्स टू कंझ्युमर असा तो फ्लो आपण इथे पाहतोय. तर याला म्हणायचं ॲग्रिकल्चरल मार्केटिंग. पुन्हा पहा, ॲग्रिकल्चरल मार्केटिंग इज द स्टडी ऑफ ऑल द ॲक्टिव्हिटीज, एजन्सीज अँड पॉलिसीज इन्व्हॉल्वड इन ऑप्टेनिंग ऑफ फार्म इनपुट्स. पहा, फार्म इनपुट किंवा फार्म प्रोडक्ट्स, शेतामधलं धान्य असेल किंवा कुठले इनपुट असेल ते मिळवण्यासाठी ज्या ॲक्टिव्हिटीज चालतात, ज्या एजन्सीज त्याच्यामध्ये येतात, ज्या पॉलिसीज त्याच्याबद्दल केल्या जातात, याचा अभ्यास म्हणजे ॲग्रिकल्चरल मार्केटिंग. लक्षात आलं? म्हणजे ऑप्टेनिंग दी इनपुट्स बाय दी फार्मर्स अँड दी मूवमेंट ऑफ, आणि पुन्हा एक्सचेंज आहे, मूवमेंट आहे. कशाची मूवमेंट आहे, म्हणजे एक गोष्ट आपण एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे नेतोय त्याला मूवमेंट म्हणतो आपण. मग मूवमेंट कशाची, ॲग्रिकल्चरल प्रोडक्टची म्हणजे शेतातील धान्याची. कुठून कुठे, फार्म शेतातून ग्राहकापर्यंत, फार्म टू दी कंझ्युमर. हे लक्षात ठेवा. तर मार्केटिंग म्हणजे काय, कोटलरनुसार अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन मार्केटिंगची डेफिनेशन काय करते हेही लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं स्टार आणि INP ॲग्रिकल्चरल मार्केटिंग म्हणजे काय, लक्षात आलं? तर ॲग्रिकल्चरल मार्केटिंग म्हणजे काय, तर इट इज अ स्टडी ऑफ ॲक्टिव्हिटीज, पॉलिसीज, एजन्सीज इन्व्हॉल्वड इन ऑप्टेनिंग ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स अँड देन मूवमेंट ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स फ्रॉम फार्मर टू कंझ्युमर, असंही तुम्ही अगदी सिम्पल लँग्वेजमध्ये सांगू शकता. तर नेक्स्ट, प्रोसेसेस ऑफ ॲग्रिकल्चरल मार्केटिंग. देर आर 3 प्रोसेसेस इन्व्हॉल्वड इन ॲग्रिकल्चरल मार्केटिंग. तर या
शेतकरी बाजार किंवा ॲग्रिकल्चरल मार्केटिंगमध्ये 3 स्टेप्स आहेत किंवा त्याला आपण प्रोसेसेस म्हणतो. त्या 3 प्रोसेसमधून आपलं ॲग्रिकल्चरल मार्केट उभा राहतं. एकूण किती स्टेप्स आहेत? 3. किती प्रोसेसेस आहेत? 3. तर एका पाठोपाठ एक आपण त्या बघूया. पहा, आता या 3 प्रोसिजर कोणत्या आहेत किंवा त्या प्रोसेसेस कोणत्या आहेत किंवा स्टेप्स कोणत्या आहेत? तर पहिल्याला म्हणायचं असेंबलिंग किंवा त्याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जे प्रोडक्शन आहे ते एकत्रित आणणं, कॉन्सन्ट्रेट करणं, टुगेदर एकत्र करणं. आपण गेट टुगेदर म्हणतो का नाही, त्यालाच म्हणायचं असेंबलिंग किंवा त्यालाच म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन. सगळं प्रोडक्शन एका जागेवरती आणणं त्याला म्हणायचं असेंबलिंग. दुसरी प्रोसेस आहे इक्विलायझेशन. इक्विलायझेशन म्हणजे समतोल साधणं. इक्विलायझेशन हे एक प्रकारचं ॲडजस्टमेंट आहे, समतोल साधायचा. म्हणजे जिथं जास्तीचं झालेलं धान्य आहे ते जिथं कमी आहे तिकडं पाठवायचं. म्हणजे लेवल, जास्तीचं झालेलं प्रोडक्शन कमी ठिकाणी झालेल्या एरियाकडे पाठवायचं. लक्षात आलं? म्हणजे जिथं जास्त पाणी आहे ते पाणी उचलायचं आणि जिथं ड्राय आहे तिकडं ते फ्लो करायचं. याला म्हणायचं इक्विलायझेशन किंवा ॲडजस्टमेंट. आणि तिसरी स्टेप आहे डिस्ट्रीब्युशन. म्हणजे मालाचं वितरण. म्हणजे निर्मात्याकडून किंवा शेतकऱ्यांकडून ग्राहकापर्यंत तो माल किंवा ते प्रोडक्ट किंवा ते धान्य गेलं पाहिजे, त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युशन. तर तुमच्या लक्षात आलं असेल 3 प्रोसेसेस कोणत्या आहेत? असेंबलिंग, त्यालाच आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. तर याच्यामध्ये प्रायमरी असेंबलिंग आणि सेकंडरी असेंबलिंग असे 2 उपप्रकार परत पडतात. दुसरं आहे इक्विलायझेशन आणि तिसरं आहे डिस्ट्रीब्युशन किंवा डिस्पर्शन असं आपण म्हटलं. तर आपण पहिली स्टेप ॲग्रिकल्चरल मार्केटिंगमधील किंवा पहिली प्रोसेस आपण बघूया, असेंबलिंग किंवा कॉन्सन्ट्रेशन. आता हे काय आहे बघा. असेंबलिंग बिगिन्स विथ द कलेक्शन ऑफ सरप्लस मटेरियल ऑफ इंडिव्हिज्युअल फार्मर. पहा की आपल्या कुटुंबापुरतं झालेलं लागणारं धान्य तो स्वतःच्या घरात ठेवतो आणि जे सरप्लस झालेलं आहे, अधिकचं झालेलं आहे, तर तो इंडिव्हिज्युअल फार्मर काय करतो? मार्केटला पाठवतो. तर हे असेंबलिंगची सुरुवात ही एका फार्मरपासून होते. पहा, इट बिगिन्स विथ द इंडिव्हिज्युअल फार्मर. इंडिव्हिज्युअल फार्मर म्हणजे एक फार्मर. म्हणजे तो काय करतो? जे सरप्लस झालेलं आहे. आता मला समजा 4 पोती ज्वारी लागते एका कुटुंबाला वर्षभरामध्ये आणि मला 20 पोती ज्वारी झालेली आहे शेतामध्ये. तर मी 16 पोती जे सरप्लस धान्य झालेलं आहे ते कुठं मी निघून टाकेल? मार्केटला विकण्यासाठी. कारण इतर गरजा आपल्या असतात, दवाखाना असतो, शाळेची फी असते, नंतर अनेक गरजा कुटुंबातल्या असतात, कपडे असतात. तर ते भागवण्यासाठी आपल्याला असं सरप्लस झालेलं धान्य विकावं लागतं. तर त्याला म्हणायचं असेंबलिंग किंवा कॉन्सन्ट्रेशन. आणि याची सुरुवात एका शेतकऱ्यापासून होते. पहा, इंडिव्हिज्युअल फार्मर्स. दिस बिकम्स एसेन्शियल इन मूव्हिंग द प्रोड्यूस टू द कंझ्युमिंग मार्केट्स in the sufficient quantity to permit efficient processing, transportation आणि स्टोरेज. तर ही जी एसेन्शियल प्रोसेस अशी आहे की इथं मुवमेंट होते. म्हणजे प्रोड्यूस ती कुठून? शेतकऱ्याकडून कंझ्युमिंग मार्केटपर्यंत, म्हणजे ग्राहक बाजारापर्यंत. इनसफिशियंट क्वांटिटी म्हणजे जे सरप्लस झालेलं आहे ते आपण तिकडं पाठवतो. मग त्याची प्रोसेसिंग होते, ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज सगळं तिथं त्या कंझ्युमिंग मार्केटमध्ये होतं. दिस प्रोसेस ऑफ कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड असेंबलिंग. तर यालाच आपण काय म्हणतो? धान्याचं एकत्रीकरण, कॉन्सन्ट्रेशन किंवा त्यालाच आपण नाव दिलेलं आहे असेंबलिंग. नेक्स्ट, असेंबलिंग टेक्स 2 फॉर्म. आता याचा 2 प्रकार आहेत. पहा, 2 फॉर्म आहेत किंवा स्वरूप आपण म्हणतो. पहिला आहे प्रायमरी असेंबलिंग. म्हणजे जे कॉन्सन्ट्रेशन आहे, आपण जे धान्य एकत्रित करतो ते पहिलं प्रायमरी असेंबलिंग.
आता ते कुठं होतं पा, द प्रोड्यूस इज असेंबल्ड इन दी विलेजेस अँड प्रायमरी मार्केट. हे जे एकत्रीकरण आहे धान्याचं किंवा फार्म प्रोडक्शनचं ते छोट्या छोट्या खेड्यामध्ये होतं. प्रायमरी असेंब्लिंग किंवा प्रायमरी मार्केट, आपले गावचे बाजार असतात का नाही, गाव बाजार आपण म्हणूया, एक एक दिवस ठरलेला असतो आठवड्याचा, तर त्या दिवशी त्याला प्रायमरी मार्केट आपण म्हणतो. तर तिथे ते तुमचं सगळं धान्य आणलं जातं. फार्मर्स फील इट कन्व्हिनियंट ड्यू टू स्मॉल क्वांटिटी ऑफ प्रोड्यूस, प्रेसिंग डिमांड फॉर कॅश आणि लॅक ऑफ ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज. आता शेतकरी तिथं का नेतो, तर त्याला पैशाची गरज असते. त्याचबरोबर मुंबई पुण्याला किंवा बारामतीला आणण्यासाठी ट्रान्सपोर्टचा खर्च नको असतो किंवा फॅसिलिटीज तशा नसतात ट्रान्सपोर्टच्या. त्याचबरोबर त्याचे जे काही धान्य असेल ते स्मॉल क्वांटिटीमध्ये असतं आणि त्यामुळं गावच्या बाजारामध्ये प्रायमरी मार्केटमध्ये तो धान्य तिथं गोळा करतो किंवा विकतो. दी प्रॉमिनंट फंक्शनरीज आर विलेज मर्चंट्स. आणि याच्यामध्ये फंक्शनरीज म्हणजे कोणाचं तिथं जास्त हस्तक्षेप होतो, तर इथे गावातील आडत दुकानदारांचा, त्याला विलेज मर्चंट असं नाव दिलं आहे पा. म्हणजे प्रायमरी असेंब्लिंग म्हणजे कॉन्सन्ट्रेशन किंवा गेट टुगेदर, ते धान्य एकत्रित करणं, हे खेडेगावामध्ये होतं, खेड्यातल्या बाजारामध्ये होतं. तिथं विलेज मर्चंट तो खरेदी करतो आणि शेतकरी का पाठवतो, त्याला पैशाची गरज असते. प्रेसिंग डिमांड फॉर कॅश असं म्हटलेलं आहे. लॅक ऑफ ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, लांब न्यायला त्याच्याकडे वाहन नसतं. आणि त्याचबरोबर क्वांटिटी ऑफ प्रोड्यूस ती स्मॉल असते, 5-4 पोती 3 पोती असं ते धान्य आपण गावच्या मार्केटमध्ये विकू शकतो. आणि प्रॉमिनंट फंक्शनरीज म्हणजे इथं कोणाचा प्रमुख सहभाग असतो, तर विलेज मर्चंटचा असतो. नेक्स्ट सेकंडरी असेंब्लिंग. आता हे पा प्रायमरीच्या उलट आहे. इट इज असोसिएटेड विथ ग्रेटर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे इथं खूप मोठ्या प्रमाणात माल गोळा होतो. दीज आर इनिशियली फाउंड इन द प्रोड्युसिंग एरियाज अँड देन इन दी कन्झ्युमिंग एरियाज. आणि हे कुठं आढळतं, तर जिथं जास्त मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होतं अशा एरियामध्ये सेकंडरी असेंब्लिंग होतं. उदाहरणार्थ शुगर फॅक्टरी एरिया असेल किंवा जिथं गुऱ्हाळ आहे तिथं गुळाचं असेंब्लिंग होईल. जिथं खूप मोठ्या प्रमाणात ज्वारीची निर्मिती होते तिथं ज्वारीचं असेंब्लिंग होईल, त्याला सेकंडरी असेंब्लिंग असं आपण म्हणतो. लार्ज क्वांटिटीमध्ये इथं ती ज्वारी, बाजरी, गूळ, साखर आणली जाते. न्यू फंक्शनरीज लाईक कमिशन एजंट जॉईन इन द सेकंडरी असेंब्लिंग. तिथं प्रायमरीमध्ये विलेज मर्चंट म्हणजे अगदी किरकोळ दुकानदार भाग घेतात, इथं मात्र कमिशन एजंट हा फार चतुर आणि बेरकी असा प्राणी असतो पा. कमिशन एजंट म्हणजे तो मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करतो कमी किमतीमध्ये, त्याला म्हणायचं कमिशन एजंट. तर या लेवलला सेकंडरी असेंब्लिंगला हा कमिशन एजंट तिथं फंक्शनरी म्हणून कार्य करतो. दीज आर दी होलसेल मार्केट्स. आणि हे होलसेल मार्केट आहे. तिथं विलेज मार्केट होतं पा, प्रायमरीमध्ये खेडेगावात मार्केटिंग होतं. हे तालुका ठिकाण, जिल्ह्याच्या ठिकाणी होलसेल मार्केट इथं भाग घेतं. आणि इन द सेकंडरी असेंब्लिंग द रोल ऑफ कमिशन एजंट इज ऑफ प्रॉमिनंट इम्पॉर्टन्स. आणि ह्या सगळ्या देवाणघेवाणीमध्ये, खरेदी विक्रीमध्ये हे कमिशन एजंटचा फार मोठा भाग असतो. तसं तिथे काय होता, प्रायमरी असेंब्लिंगमध्ये विलेज मर्चंटचा होता, इथं मात्र कमिशन एजंटचा जास्त हस्तक्षेप होतो आणि त्यामुळं नक्कीच शेतकऱ्यांना थोडा फटका बसू शकतो. तर हे झालं असेंब्लिंग किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ फार्म प्रोडक्शन किंवा फार्म प्रोड्यूस. लक्षात आलं तुम्हाला? पहिली स्टेप ॲग्रिकल्चरल मार्केटिंगमधली कुठली? असेंब्लिंग, कंसामध्ये आपण लिहिलं आहे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे माल एकत्रित करणं. त्याच्यात 2 उपप्रकार बघितले. एक प्रायमरी असेंब्लिंग, ते विलेज मर्चंट करतं किंवा विलेजमध्ये होतं. आणि इथे सेकंडरी असेंब्लिंग हे होलसेल मार्केट असतं आणि इथं कमिशन एजंट हा प्रमुख असतो किंवा हस्तक्षेप करतो आणि प्रायमरीमध्ये विलेज मर्चंट करतो. नेक्स्ट इक्विलायझेशन म्हणजे इथं
इट इज द ॲडजस्टमेंट. इक्विलायझेशन म्हणजे समतोल साधणं, ॲडजस्टमेंट करणं. ॲडजस्टमेंट ऑफ सप्लाय अँड डिमांड. पहा, पुरवठा आणि मागणी याच्यामध्ये समतोल साधणं. जिथं मागणी जास्त आहे तिथं पुरवठा करणं, त्याला म्हणायचं इक्विलायझेशन. म्हणजे सप्लाय अँड डिमांड याच्यामध्ये समतोल साधणारं जी क्रिया आहे त्याला म्हणायचं इक्विलायझेशन. इट इज अ ॲडजस्टमेंट ऑफ सप्लाय अँड डिमांड ॲज पर द रिक्वायरमेंट बेस्ड ऑन द टाईम, प्लेस अँड क्वांटिटी. आणि हे कशावरती अवलंबून आहे? वेळ. आता सणामध्ये कपड्याची खरेदी जास्त होते, किंवा आपण सणासुदीला काही मिठाई किंवा बरेच गोड पदार्थ करतो, तिथं गूळ लागेल, साखर लागेल. म्हणजे जिथं टाईम हा महत्त्वाचा आहे, प्लेस ठिकाणही महत्त्वाचं आहे, आणि त्याचबरोबर क्वांटिटीही महत्त्वाची आहे, किती लागेल. म्हणजे वेळ महत्त्वाचा आहे, ठिकाण महत्त्वाचं आहे, आणि क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन हे बी महत्त्वाचं आहे. तर सप्लाय अँड डिमांडमध्ये मेळ घालण्याची क्रिया म्हणजे इक्विलायझेशन. हे तुम्ही लक्षात ठेवा. थ्रू दी प्रोसेस ऑफ इक्विलायझेशन द प्रोडक्ट्स आर मूव्ड फ्रॉम सरप्लस एरिया टू डिफिसिट एरिया. आणि बरोबर आहे की ही इक्विलायझेशन प्रोसेस काय करते की जिथं जादा झालेले सरप्लस आहे तिथून तो प्रोडक्ट मूव्ह करायचा कुठे? जिथं डिफिसिएट आहे, जिथं कमतरता आहे. म्हणजे जिथं अधिक आहे तिथून तो माल उचलायचा, आणि जिथं कमतरता आहे तिथं तो शिफ्ट करायचा, त्याला म्हणायचं इक्विलायझेशन. ॲडजस्टमेंट ऑफ डिमांड अँड सप्लाय म्हणजे मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये मेळ घालणं ही दुसरी प्रोसेस आपल्याला सांगते. नेक्स्ट डिस्पर्शन. आता डिस्ट्रीब्युशन. आता हा सगळा गोळा केलेला माल आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावा लागतो, वितरित करावा लागतो प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक कुटुंबाला. तर ही तिसरी जी पद्धत आहे, प्रोसेस आहे ॲग्रिकल्चरल मार्केटिंगची, त्याला म्हणायचं डिस्पर्शन किंवा डिस्ट्रीब्युशन, मराठीमध्ये वितरण. द प्रोड्यूस दॅट इज कलेक्टेड फ्रॉम प्रोड्युसिंग एरियाज शुड बी मेड अवेलेबल टू दी मिलियन्स ऑफ कंझ्युमर थ्रू द कंझ्युमिंग मार्केट्स. पहा, ती तिसरी स्टेप जी आहे, जो कलेक्ट केलेला माल आहे किंवा प्रोडक्शन आहे, प्रोड्युसिंग एरियामधलं आपण कलेक्ट केलेलं आहे, तर ते लाखो लोकांना, हजारो लोकांना आपल्याला किंवा त्या ग्राहकांना ते द्यायचं असतं थ्रू कंझ्युमिंग मार्केट्स, ग्राहक भांडारातून किंवा मार्केटमधून. फ्रॉम दी मेजर होलसेल मार्केट द प्रोसेस ऑफ डिस्पर्शन स्टार्ट्स. आणि मग होलसेल मार्केटमधून ही डिस्पर्शनची प्रोसेस सुरू होते. डिस्पर्शन इज सीन थ्रू व्हेरियस मार्केटिंग चॅनल्स. आणि विविध प्रकारच्या मार्केटिंग चॅनल्समधून हा माल परत ग्राहकापर्यंत, कंझ्युमरपर्यंत तो पोहोचवला जातो. लक्षात आलं? इथंच आपण थांबूया. आपण आज काय काय पाहिलं पहा? कोटलरची डेफिनेशन पाहिली, व्हॉट इज मार्केटिंग. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने केलेली मार्केटिंगची डेफिनेशन आपण अभ्यासली. त्यानंतर ॲग्रिकल्चरल मार्केटिंग म्हणजे काय हे आपण अभ्यासलं. आणि नंतर आपल्याला महत्त्वाचं ॲग्रिकल्चर मार्केटिंगच आहे. ॲग्रिकल्चर मार्केटिंग ही डेफिनेशन स्टार IMP, त्याला स्टार करा, IMP लिहा, ते बऱ्याच वेळेला विचारली जाऊ शकते. त्यानंतर त्या ॲग्रिकल्चरल मार्केटिंगमध्ये ज्या 3 स्टेप्स आहेत, प्रोसेसेस आहेत, त्या आपण अभ्यासल्या. त्याच्यामध्ये पहिली जी प्रोसेस आहे ती आहे असेंब्लिंग किंवा कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यामध्ये प्रायमरी असेंब्लिंग पाहिलं आपण आणि सेकंडरी असेंब्लिंग पाहिलं. त्यानंतर दुसरी स्टेप किंवा दुसरी प्रोसेस आहे इक्विलायझेशन, ॲडजस्टमेंट बिटवीन डिमांड अँड सप्लाय. आणि तिसरी स्टेप किंवा प्रोसेस आहे डिस्पर्शन किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ फार्म प्रोडक्शन. लक्षात आलं की जिथं सरप्लस आहे तिथून डिफिसिट एरियामध्ये तो माल पोचवणं थ्रू कंझ्युमर मार्केट किंवा थ्रू व्हेरियस चॅनल्स ऑफ मार्केट्स, याला म्हणायचं डिस्पर्शन किंवा डिस्ट्रीब्युशन. तर मला वाटतं हा थोडा वेगळा टॉपिक आहे, तो तुम्हाला नक्की समजेल. पुन्हा पुन्हा वाचा, याच्या नोट्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करेन. तर आज आपलं हे लेक्चर आपण इथंच थांबवतो आहे. धन्यवाद.